नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन सिम्प्लिफाईडमध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया काळी आणि रेगूर मृदा. म्हणजे काळ्या मृदेलाच आपण रेगूर मृदा म्हणतो. कोणतीही मृदा बघण्याआधी ही मृदा कुठे आढळते याची रफ आयडिया घेऊया. इथे आहे सह्याद्री पर्वत, हा झाला उत्तर कोकण, हा आहे दक्षिण कोकण, हा विदर्भाचा झाला उत्तर भाग, तर हा झाला दक्षिण भाग. हे जे उत्तर कोकण आणि पूर्व विदर्भाचा हा जो उत्तर भाग आहे, येथे आढळते तांबडी मृदा. हा जो दक्षिण भाग आहे कोकणाचा आणि ते हा गडचिरोली चंद्रपूरचा हा जो दक्षिण भाग आहे, येथे आढळते जांभी मृदा. हे सोडून हा जो उरलेला भाग आहे बेसाल्ट खडकाचा, येथे आढळते काळी मृदा. याशिवाय आणखी एक गाळाची मृदा आढळते महाराष्ट्रामध्ये, ती आढळते नदीच्या किनारी. हे झाली तापी नदी, नंतर ही गोदावरी, भीमा आणि कृष्णा या नदींच्या काठावर आढळते गाळाची मृदा. तर ह्या सर्व मृदा आपण एक रफ आयडिया घेतलेली आहे. आता बघूया काळी मृदा. काळ्या मृदेलाच आपण रेगूर मृदा म्हणून संबोधतो. याची उत्पत्ती झाली आहे बेसाल्ट खडकापासून. बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. याच्या अपक्षयामुळे काळी मृदेची निर्मिती होते. याची निर्मिती झाली आहे दख्खनच्या पठारावरील सर्वाधिक प्रदेशात हीच मृदा आढळते, म्हणजे पूर्ण हा प्रदेश. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे या मृदेला काळा रंग प्राप्त होतो, हे महत्त्वाचे आहे. यामध्ये लोह, चुनखडी, पोटॅश, ॲल्युमिनियम आणि कॅल्शियम हे घटक आढळतात. या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, कारण यामध्ये चुनखडीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता या मातीची जास्त आहे. या मृदेलाच आपण कापसाची काळी मृदा म्हणूनही ओळखतो. हे फॅक्ट महत्त्वाचे आहे. यामध्ये कापूस, गहू, ऊस, ज्वारी, जवस आणि कडधान्य यांसारख्या पिकाचे उत्पादन घेतले जाते. याचा विस्तार कुठे कुठे आहे तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 प्रदेशात ही आढळते, म्हणजे पूर्ण हा महाराष्ट्र पठाराचा भाग. मुख्यतः गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी या नद्यांच्या खोऱ्यात आणि पठारी प्रदेशात ही मृदा विस्तारलेली आहे. आता बघूया जांभी मृदा. याची वैशिष्ट्ये काय तर ही लॅटराइट प्रकारची मृदा आहे. यामध्ये लोहाचे ऑक्साईड्स आणि ॲल्युमिनियम भरपूर प्रमाणात असते. जांभा रंग या मृदेला कशामुळे प्राप्त झाला हे बघूया. लोह आणि ॲल्युमिनियमच्या संयोगामुळे या मृदेला लाल किंवा जांभा रंग प्राप्त होतो. याचे वितरण कुठे कुठे आहे बघूया. दक्षिण कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यामध्ये ही मृदा आढळते. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सह्याद्रीचा घाटमाथा याशिवाय गडचिरोलीच्या पूर्व भागातही मृदा आढळते. हा दक्षिण कोकण आणि हा भाग, येथे ही जांभा मृदा आढळते. इतर मृदांच्या तुलनेत याची उत्पादकता कमी असते. हापूस, आंबा, काजू आणि चिकू यासारख्या फळबागांच्या लागवडीसाठी ही मृदा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. जांभी मृदेमध्ये लागवड फक्त फळबागांची होते, हे लक्षात ठेवा. याची निचऱ्याची क्षमता बघूया. ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने पानाचा निचरा या मृदेमध्ये लवकर होतो, ज्यामुळे या मृदेची धूप अधिक प्रमाणात होते. उत्पादन फक्त यामध्ये फळांचे घेतले जाते आणि हा प्रदेश लक्षात ठेवा. आता बघूया तिसरी महत्त्वाची मृदा, ती आहे गाळाची मृदा. याची निर्मिती कोकण किनारपट्टीच्या सखल प्रदेशात नद्याने वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून ही मृदा तयार होते. यालाच भाबर मृदा असेही म्हणतात. याचे स्वरूप, ही मृदा वाळू मिश्रित लोम प्रकारची असून तिचा रंग फिक्कट पिवळा असतो. याची सुपीकता, या मृदेमध्ये पोटॅशचे प्रमाण कमी असते. यामध्ये पिकांची उपयुक्तता बघूया. यामध्ये भात, नाचणी, नारळ, पोफळी आणि तांदळ ही प्रमुख पिके घेतली जातात. जलसिंचनाच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या उन्हाळी शेतीला वांगण शेती असेही म्हणतात. हे फॅक्ट लक्षात ठेवा. याचा विस्तार, ही मृदा कोकणात उत्तर दक्षिण दिशेने किनारपट्टीच्या प्रदेशात आढळते. आता बघूया चौथी महत्त्वाची मृदा, तांबडी आणि पिवळसर मृदा. याला रंग आलाय आयरन पेरॉक्साईडमुळे. याची निर्मिती झाली विंध्य आणि कडप्पा या प्रकारच्या खडकांपासून. या खडकांचे विदरण होऊनच या मृदेची निर्मिती होते. पिवळसर तपकिरी ही मृदा शिस्त व निस्ट या मिश्र खडकांपासून तयार झालेली आढळते. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रामुख्याने तांदळाची लागवड या मृदेमध्ये केली जाते. याचा विस्तार कुठे तर विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा, वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यात ही मृदा आढळते. विशेषतः भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विस्तार आहे. गोंदिया जिल्हा हा लाल पट्ट्याचा भाग म्हणून ओळखला जातो. आता बघूया मृदेची धूप होण्याची काही कारणे आणि महाराष्ट्रातील मृदा संधारणाचे उपाय. मृदेची धूप होण्याची कारणे आहेत जमिनीचा तीव्र उतार. दुसरे महत्त्वाचे कारण आहे जंगलतोड. पावसाचे जास्त प्रमाण, जे की जांभा मृदेच्या प्रदेशात आढळते, म्हणजे दक्षिण कोकणमध्ये. याशिवाय पूर्व विदर्भात गवताळ कुरणाचा अतिवापर, नंतर स्थलांतरित आणि भटकी शेती आणि नद्यांना येणारे पूर, ही सर्व कारणे झाली मृदेची धूप होण्याची कारणे.
आता बघूया महाराष्ट्रामध्ये मृदा संधारणासाठी काय उपाय केले जातात. उताराच्या दिशेशी काटकोनात नांगरणी करणे, याला कटूर शेती म्हणून ओळखतो. याशिवाय वृक्षारोपण करणे, बांध घालणे, पायऱ्यांची शेती म्हणजे टेरेसिंग, पिकांची फेरपालट करणे, जैविक बांध तयार करणे आणि आच्छादने म्हणजे मल्चिंग, ही सर्व मृदा संधारणाचे उपाय आहेत. तर इथे आपण महत्त्वाच्या मृदा आपण कव्हर केलेल्या आहेत. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करणे. धन्यवाद.